चला सगळ्यांना सुप्रभात. 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 आज आपला कार्यक्रम सुरू होत आहे. आगळा वेगळा परत पुस्तक वाचन पहाटे. मॅडम वर्किंग मध्ये आहेत. अनुजा पाटील मॅडम सगळ्यांना माहिती आहेत. गोव्याला होत्या, आता नाशिक मध्ये आलेल्या आहेत. तर हे जे पुस्तक आहे, जहा जहा चरण पडे गौतम के, तर हे पुस्तक तिक नॅत हन हे व्हिएतनामचे लेखक आहेत. त्यांनी लिहिलेलं आहे. आणि मी आधीच सांगितलं तुम्हाला, जिथे जिथे बुद्ध गेले, जगभर फिरले, तिथे तिथे हे स्वतः जाऊन आले लेखक, तिथे सगळा अभ्यास केला आणि मग पुस्तक लिहिलेलं आहे. तर सगळं काही होणार नाहीये, मोठं पुस्तक आहे. त्यामुळे मॅडमनं सिलेक्टेड वाचायला लावलेल्या आहेत कथा, आणि त्यातून बोध आहेत. असं ज्ञानबोध कार्यक्रमाअंतर्गत आपण हे पुस्तक आजपासून सुरू करत आहोत. तसंच दुपारी 4 वाजता मी दत्तावधूतांचं घेणार आहे. आध्यात्मिक चर्चा आहे त्याच्यात, प्रश्न उत्तर. तर लेखिकेने प्रश्न विचारले दत्तावधूतांना आणि त्यांनी उत्तरं दिलेली आहे, प्रवास करता करता हिमालयात. तर त्या हिमालयातल्या ठिकाणांचं थोडं वर्णन आणि प्रश्न उत्तर, असं ते पण पुस्तक खूप छान आहे. तर दुपारी पण कार्यक्रम अटेंड करायला विसरू नका. अनुजा मॅडम करा सुरू. आत्मवंदन आणि सुप्रभात सगळ्यांना. सर्वप्रथम ब्रह्मांडीय ऊर्जेला नमन. हे पुस्तक आहे, याच्याबद्दल पहिल्यांदा सांगेन. हे पुस्तक आहे ते जहा जहा चरण पडे गौतम के. याचा अर्थ आहे की जिथं जिथं बुद्धांचं पदस्पर्श झाला, याचा आपण शब्दशः अर्थ नाही घ्यायचा. म्हणजे म्हणजे बुद्धांची जी शिकवण आहे किंवा त्यांनी जे बुद्धांची जी शिकवण आहे ती आपल्या आयुष्यात कशी इम्प्लिमेंट. सर्वप्रथम तर पहिल्यांदा तर ह्याच्या अगोदरच्या अनुभवाप्रमाणे ऊर्जा जे काही करून घेते किंवा आज जे आपल्याला काही मिळणार आहे या पुस्तकातून, ते सगळं ऊर्जेच्या हातात आहे. मॅडमनी आपल्याला ऑलरेडी सांगितलं बघा, बुद्ध पौर्णिमेपासून गुरुपौर्णिमेपर्यंत एक अशी ऊर्जा येते पृथ्वीवर आणि त्याच्यातून आपल्याला तरायचंय किंवा या संसारातून सुटायचंय. तर आपोआपच तशा गोष्टी जर आपण पहा मॅडम, फोकस. आता लक्षात आलं माझ्या तुम्ही बोलल्यावर. तुम्ही पण सगळ्यांनी बघून घ्या की आपण हे म्हणतोय की हे खूप ऊर्जा खूप महान येतेय आणि एक दीक्षात्मक ऊर्जा आहे, त्यामुळे पिरामिडलाही येण्याचं महत्व आहे. आणि पुस्तक बघा कसं घेतलं गेलंय त्याच ह्याच्यात. आता मॅडम म्हटल्यावर लक्षात आलं. छान मॅडम. हा. तर ना, बुद्ध पौर्णिमेपासून गुरुपौर्णिमेपर्यंत पहिल्यांदा ना हे पुस्तक मी बरेच दिवस, जेव्हा मी पिरामिडला आलेले ना फेब्रुवारी महिन्यात शिबिराला, तेव्हा घेतले. तेव्हापासून हे पुस्तक असं वर आहे. हे मुखपृष्ठ फक्त मला दिसत होतं, खरं पुस्तकाला हात लावला नव्हता, कारण हे पुस्तक असं एवढं मोठं आहे. त्यामुळे वाटायचं की एकदा म्हणजे माहित नाही काय आहे, आणि हिंदी पुस्तक आहे पहिली गोष्ट, त्याच्यामुळं घेतलं नव्हतं. फक्त वर ह्याचं हे हे जे चित्र दिसतंय ना, हेच फक्त दिसत होतं. या चित्रामधला हा अर्थ आहे ना, हे आहे पिंपळाचं झाड आणि हे आहे गौतम बुद्ध. आणि या पुस्तकात वाचल्यावर कळलं ही कोण मुलगी आहे. म्हणजे हे काय चित्र आहे, म्हणजे त्याचा अर्थ काहीच लागत नव्हता. आणि ह्या पुस्तकाचं म्हणजे कसं आपण कनेक्शन आपलं कसं असतंय हे याच्यातून कळलं. मॅडमने जसं सांगितलं, जे पुस्तक घेत असतात ना त्यांच्यासाठी हे पहिल्यांदा असतं, आणि नंतर बाकीच्या श्रोत्यांसाठी किंवा बाकीच्या साधकांसाठी. तर याचा प्रत्यय या पुस्तकातून आला. पहिले तर मॅडमनी ह्याची ओळख करूनच दिली लेखकाची. लेखक हा स्पिरिच्युअलिटीवर खूप जास्त लिहितो सगळी पुस्तकं, आणि त्यांची सगळी पुस्तकं अशीच फेमस आहेत. तर मी पहिल्यांदाच त्यांचं हे पुस्तक वाचत होते. तर ह्याच्यात त्यांनी आपण जे रोजच्या जीवनात ज्या गोष्टी करतोय, व्हर्टेक्स वॉटर म्हणा, आपण जे म्हटलं ना आपलं आसन, मंगलम स्पेस आणि मंगलम आसन, याबद्दल खूप जास्त गोष्टी दिल्यात. म्हणजे डायरेक्टली नाही दिलेल्या आहेत, पण मग बुद्ध म्हणजे जिथे जिथे जात होते, ज्या ज्या जंगलातून ते प्रवास करत होते, त्या जंगलामध्ये ते ठराविक ठिकाणी साधनेला बसायचे किंवा ध्यानाला बसायचे. आणि तिथं त्यांना जे जे लोक, म्हणजे आपण म्हणतो ना मंगलम स्पेसचं काय महत्व आहे, ते तेव्हापासूनच आहे. तर बुद्ध ठराविक ठिकाणीच त्या एका पिंपळाच्या झाडाखालीच ध्यानाला बसायचे. ज्यांना कोणाला
कारण ते तर संन्यासी होते, इकडं तिकडं म्हणजे ते पूर्ण जंगलभर फिरायचे. आणि या पुस्तकात जे जी पात्र आली आहेत, त्यांना जेव्हा जेव्हा बुद्धांना भेटायचं असायचं किंवा काहीही लागायचं, त्यांच्याशी बोलायचं असायचं, त्यांना बघायचं असायचं, त्यावेळी बरोबर ते त्यांच्या साधनेच्या ठिकाणी त्याच ठिकाणी बसले असायचे आणि ते त्यांना तिथंच भेटायचे. त्यामुळे मंगलम स्पेस ही खूप महत्वाची जागा आहे, असं मला या पुस्तकातून कळलं. म्हणजे म्हणजे मी तुम्हाला म्हणजे मी असं नाही म्हणत की आपल्याला कोणाला भेटायचं आहे असं वगैरे, पण आपल्याला आपल्याला स्वतःला भेटायचं असेल तर आपल्याला आपल्या मंगलम स्पेसमध्ये जाऊनच भेटायचं आहे. जसं आपल्याला आत्म्याला, आपल्या स्वला, आपल्या अंतरात्म्याला भेटायचं आहे. जे आपण आपल्या ध्यानातून भेटतो, आपल्या सोलशी कनेक्शन होतं ना, त्यावेळी आपल्याला आपली मंगलम स्पेस खूप गरजेची आहे. आणि तिथंच आपल्याला भेटतो बघा. आपण कुठं बाहेर गावी गेलो असू, म्हणजे तुम्हाला अनुभव आहे की माहिती नाही, पण आपण कुठं बाहेर गावी गेलो असू आणि आपल्याला ध्यान करायचं असेल ना, तर आपण काय करतो, मिळेल ती जागा बघतो, शांत ठिकाण आणि तिथं बसतो. पण जेव्हा आपण रोज ज्या ठिकाणी ध्यान करत असतो, त्या ठिकाणी जसं ध्यान होतं तसं तिथं होतं नाही, म्हणजे थोडंसं नाही होत, असं माझं तरी नाही होत, म्हणजे पहिल्यांदा. तर ती मंगलम स्पेस इथे सांगितली. म्हणजे आपण रोजच्या जीवनात जे वापरतोय ना, फक्त मला एवढं वाटतं की आपण जे शिकतो, जे करतो त्याच्यावर पूर्ण विश्वास पाहिजे. आणि हा विश्वासच आपल्याला आपल्या म्हणजे पैलतीराला घेऊन जातोय. सध्या ना सद्गुरु चरित्र म्हणजे गुरुचरित्र वाचनात आलं. त्याच्यामध्ये इतक्या गोष्टी आहेत ना, म्हणजे मॅडमने आता दत्त अवधूतांचं सांगितलं, त्याच्या संदर्भ येतोय, की श्रीपाद श्री वल्लभ भानवर म्हणजे एक स्त्री आहे जी की 60 वर्षाची होती आणि तिचा स्त्रीधर्म निघून गेला होता आणि तरी पण तिला म्हणजे संतान किंवा मूल व्हायची चान्सेस काहीच नव्हते, कारण तिचा स्त्रीधर्म निघून गेला होता. तरी पण ती श्रीपाद श्री वल्लभांवर विश्वास ठेवते. म्हणजे त्यांनी सांगितलेलं असतं, "काय नको, काय टेन्शन घेऊ नको, तुला मूल होणार." त्यावेळी तिनं मनात एकही शंका बाळगली नाही. तसंच आहे ना, मला असं वाटतं आपण जे काही कार्यक्रम करतो किंवा जे काही आपण करत आहे, त्याच्यावर बिलकुल डाऊट नाही घ्यायला पाहिजे. म्हणजे आता जसं की आपण म्हणजे पहिल्यांदा मॅडम आपल्याला सांगतात, की व्हर्टेक्स वॉटर करा किंवा आपण शिवाय स्वरोदय शास्त्राचे नियम पाळतो, श्वासाचा नियम पाळतो. आपल्याला अजिबात शंका नाही असली पाहिजे, की हे होईल का? हे कसं होईल? ते कसं होईल ते अरे हे ब्रह्मांड या युनिव्हर्समध्ये खूप सारी शक्ती आहे. मतलब वी आर सुपर पॉवर्स. पण आपण ते आपल्याला नाही माहिती आणि आपण खूप छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये अडकून बसलो. खूप जास्त छोट्या-छोट्या. आणि हे पुस्तक वाचल्यावर असं कळतंय, की अ, गौतम बुद्ध म्हणजे सिद्धार्थ स्वतः एक राजकुमार असतात. त्यांना काहीच कमी नसते, कुठल्याही गोष्टीची कमी नसते. त्यांच्या वडिलांनी अशी तजवीज करून ठेवली असते, की हे ऋतू बदलतात ना, त्या ऋतूप्रमाणे त्यांची राहायची व्यवस्था केलेली असते. म्हणजे उन्हाळ्यात त्यांना बर्फाचा म्हणजे थंडावा मिळेल अशा ठिकाणी महाल बांधलेला असतो. पावसाळ्यात त्यांना पावसाचा त्रास होऊ नये अशा ठिकाणी महाल असतो आणि हिवाळ्यात म्हणजे थंडी लागू नये असं. एवढी म्हणजे अप आणि तरीही या सगळ्यातून एवढ्या सुखसोयी सोडून बुद्ध एनलाइटनमेंटमध्ये जातात किंवा त्यांच्या वडिलांनी त्यांना असं वाटत असतं, की त्यांनी त्यांचं पूर्ण राज्य सांभाळावं, त्याचा विस्तार करावा. पण त्यांचा सोलचा प्रोग्रामच असा असतो. आणि हे जे सोल येतात म्हणजे पृथ्वीवर, जे की सर्वांना एनलाइटन करण्यासाठी. तर ते ज्यांच्या पोटी येतात, ते सुद्धा ॲक्चुअली एनलाइटन सोलच असतात. म्हणजे त्यांचे आई-वडील असू दे, त्यांची बायको असू दे, त्यांचा मुलगा असू दे. तर आपण जे तक्रार करत असतो आपल्या नातेसंबंधांबद्दल किंवा रिलेशनशिपबद्दल, तर आपण असा विचार करायचा, की आपण म्हणजे आपल्या सोलला एनलाइटन करायचंच आहे. पण ते आपले जे रिलेशनशिप्स आहेत, त्यांच्या सोलला आपल्याला ॲक्चुअली म्हणजे त्यांच्या थ्रूच आपल्याला होणार असतं आपला उद्धार किंवा किंवा त्यांच्या थ्रूच जसं मॅडम म्हणतात, की आपला मार्ग होणार असतो. सो एक्सेप्ट करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट या पुस्तकात सांगितली आहे. हे सगळं पुस्तक गोष्टीरूपी आहे. लेखकाचंच मी पुस्तकाला सुरुवात करते पहिल्यांदा. या लेखकाने ना हे एवढं मोठं पुस्तक आहे. पण मग या लेखकांनी याच्यात सांगितलंय, की अ, धर्म, दर्शन, अध्यात्म आणि संस्कृतीचं दर्शन याच्यामध्ये झालंय. बुद्ध ज्या
इरामध्ये होऊन गेले, त्या काळाची समकालीन परिस्थिती कशी होती आणि म्हणजे त्याला अनुसरून त्यांची म्हणजे जीवन संस्कृती किंवा राहणीमान होतं आणि त्या अनुषंगानं गोष्टी रूपात लेखकानं हे पुस्तक घेतलेलं आहे. ह्याच्यात असे अध्याय आहेत, वेगवेगळे अध्याय म्हणजे चॅप्टर असे आहेत. भाग 1, भाग 2 आणि भाग 3 मध्ये हे पुस्तक डिवाइड झालंय. पहिल्या भागात भगवान गौतम बुद्ध ज्या यात्रेला म्हणजे जिथून त्याने त्यांचं हे चालू केलं, जर्नी चालू केली, म्हणजे ते महालातून बाहेर पडून त्याच्यानंतर म्हणजे आपण म्हणतो ना, की बुद्ध कसे बघा, बुद्ध लहानपणापासून राजकुमार होते. त्यांच्या बाजूला ज्या गोष्टी घडत होत्या, जेव्हा ते ध्यानात आले किंवा जेव्हा ते साधनेला लागले, जसं आपलं होतं तसंच सेम त्यांना पण आठवायचं किंवा बघा आपण ध्यानाला बसलो, की आपल्याला काही-काही गोष्टी आठवायला लागतात. म्हणजे फर्स्ट टाईम आपण जेव्हा ध्यान करायला लागलो, तेव्हा घरातलंच काहीतरी आठवेल, कोणी काय म्हटलेलं आठवेल, काही आपल्याला आठवतं. ध्यानात बसल्यावर ज्यांना आठवणाऱ्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या आठवणाऱ्या गोष्टी आठवायला लागतात. तर सेम म्हणजे त्यांनी काय सांगितलं, जर आपल्याला आपणही बुद्ध आहोतच, जसं कसं म्हणतात सोनं म्हणजे सोनं कसं असतं, ते काय डायरेक्ट चमकत नसतं. त्याला घासून पॉलिश करून म्हणजे मग ते त्याचं ॲक्चुअल फॉर्ममध्ये सोनं आपल्याला दिसतं. तसंच आपल्या सोलचं एनलाइटनमेंट आहे ना, कुठल्या छोट्या-छोट्या गोष्टीतून होत असतं, हे आपल्याला माहीत नसतं. ती खूप छोटी गोष्ट किंवा ती घटना खूप छोटी असते. पण त्या घटनेचा आपल्या म्हणजे आपल्या लाईफवर इतका परिणाम होतो, की सगळं चेंज होऊन जातं. जसं की तुम्ही म्हणाल, तुमच्यापैकी काही किंवा माझं स्वतःचं उदाहरण, मी अगोदर ध्यान वगैरे बऱ्यापैकी करायचे. पण विहंगमला जोडल्यापासूनचा बदल, त्यात तो मी म्हणजे एका YouTubeच्या ह्याच्यात मॅडमनी रेकॉर्ड केलाय अनुभव. तर असं आणि फक्त आपण काय करायचं माहितीये का, आपल्याला सिंहावलोकन करायची एक सवय ठेवायची. ठीक आहे, म्हणजे मी विहंगमला जोडले, त्याच्यानंतर काय-काय झालं. जेव्हा आपल्याला अशी सवय लागून जाते ना, तेव्हा आपोआपच आपल्याला जसं पाहिजे तसं ऊर्जेनं मिळत जातं. सगळ्या गोष्टी आपल्याप्रमाणे घडतात. आणि ना या ग्रुपमध्ये आपल्या एकमेकांशी असं एक कनेक्शन आहे. मतलब त्याला म्हणजे त्याला बोलायची गरज नाही किंवा फोन करायची गरज नाही किंवा काहीच नाही. ते आपोआप त्याची उत्तरं आपल्याला एकमेकां मिळत असतात. जसं फॉर एक्झाम्पल मला असं वाटत होतं, की म्हणजे मागच्या 2 आठवड्यापासून असं वाटत होतं, की मी मी खूप म्हणजे डिस्कनेक्शन झालंय माझं विहंगमशी किंवा आपल्या कार्यक्रमांशी खूप असं मी मी तुटून गेली असं वाटत होतं मला. पहाटेचा कार्यक्रम पण माझा मधून होत होतं, मधून होत नव्हतं. तर शनिवारी मॅडमनी जी एक मीटिंग घेतली आणि त्याच्यात त्यांनी अचानकच म्हणले, की असं काही वाटून घ्यायचं नाहीये. मला म्हणजे तेव्हा कळलं नाही मॅडम असं का बोलत असतील? मग क अ, थोड्या वेळाने क्लिक झालं, की तो माझा प्रश्न होता. तो त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि त्याचं उत्तर त्यांनी दिलं होतं. असं काहीच वाटून घ्यायचं नाहीये, की मी डिस्कनेक्ट झालीये, मला हे करायला मिळत नाही, मला हा कार्यक्रम करायला मिळत नाही. मला एवढंच म्हणजे आपल्याला एवढंच आहे, की आपण जे इथं काही करतोय ना, ते आपल्या सोलच्या म्हणजे त्याच्याप्रमाणेच आलंय. जे काही होतंय ना, हा सोल प्रोग्राम आहे. बस दॅट्स इट. हे फक्त ध्यानात ठेवायचं आपण. बस आपला सोल प्रोग्राम आहे आणि जे काही होणार आहे ते उत्तमच होणार आहे. आणि तसंच होत असतं. मग तुम्ही 5 मिनिटं ध्यान करा. ते 5 मिनिटं ध्यान पण तुमचं 1 तासाच्या ध्यानाइतकी तुम्हाला ऊर्जा देऊन जातं. किंवा तुम्ही कुठल्या साधकांशी बोललात, 5 मिनिटं बोललात, तर तुम्हाला तेवढी ऊर्जा मिळून मिळून जाते, की ते तुम्ही म्हणजे तुमचा अर्ध्या तासाचा वेळ असेल, त्याच्यात तुम्हाला ती पूर्ण ऊर्जा मिळून जाईल. त्यांच्याशी बोलल्यावर, त्यांच्याशी डिस्कशन केल्यावर. तसंच आहे. आपण ह्या पुस्तकावर ह्याचा पहिला अध्याय होता विचरते विचरते यात्रा म्हणजे चालत चालत गेल्यावर यात्रेत बुद्ध काय म्हणतात. यामध्ये ना बुद्धांना डायरेक्ट त्यांचे शिष्य भेटले नाही. बुद्ध जेव्हा घरातून बाहेर पडले आणि त्यांना असे लोक जोडत जोडत गेले आणि ते त्यांचे शिष्य बनले कुठल्या ना कुठल्या कारणाने. तर ह्या विचरते विचरते यात्रा या चॅप्टरमध्ये तसंच सांगितलंय. जेव्हा बुद्ध म्हणजे काय हे लोकांना कळायला लागलं. पहिल्यांदा ते ना लिमिटेड लोकांबद्दल म्हणजे अल्मोस्ट फक्त 3 ते 4 लोकं त्यांच्यासोबत होते. जेव्हा ते पूर्ण राजमहाल सोडून बाहेर पडले होते तेव्हा. तर नंतर त्यांचे ह्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर सांगितलं, की जेव्हापासून लोकांना म्हणायला लागेल. त्यांचं सिद्धार्थ नाव होतं आणि त्याच्यानंतर लोकांनी त्यांना नाव दिलं स्वतःच, की बुद्ध म्हणून. तर तेव्हापासून
या पुस्तकाच्या पहिल्या पानावर सांगितलं की तेव्हा त्यांच्याकडे 400 भिक्खू होते, म्हणजे शिष्य होते त्यांचे. ऍक्च्युली या पुस्तकात जे लोक धम्म मांडतात किंवा बुद्धांना मानतात, त्यांनी हे पुस्तक वाचणं मस्ट आहे. आणि ऍक्च्युअल धम्म काय आहे हे या पुस्तकातून कळतं. हे बुद्धांनी एकदम छोट्या छोट्या गोष्टीतून सांगितलंय. याच्यामध्ये ना मगध साम्राज्याचा खूप जास्त उल्लेख आला. मगध म्हणजे पूर्वीच्या काळी जे बिहार, उत्तर प्रदेश ना, तो एरिया म्हणू शकतो आपण. ते मगध साम्राज्य होतं. आणि गौतम बुद्धांनी त्या एरियामध्ये खूप जास्त विहार केलाय, किंवा खूप तिकडं त्यांनी त्यांचे शिष्य आहेत. ह्याच्यामध्ये एक पहिली गोष्ट आहे या पुस्तकामध्ये, स्वस्ती नावाच्या मुलाची. हा स्वस्ती सुरुवात अशी झाली या पुस्तकाची. मी हे पुस्तकातलं तुम्हाला ना गोष्टी माझ्या याच्यात सांगते, मला जेवढं समजलं तेवढं. जर आपण या पुस्तकातलं एक एक गोष्ट असं रीड करत गेलो, वाचत गेलो, तर त्याला खूप टाइम लागणार आहे. तर पहिला ना यातलं पात्र दाखवलंय, पहिल्या पानावरच बुद्धांनी पात्र दाखवलंय स्वस्ती म्हणून. स्वस्ती हा एक मुलगा असतो, तो गुराखी असतो, म्हणजे गुरं चारायला येणारा. त्याची आणि बुद्धांची भेट ना जंगलात होते, किंवा जिथे गुरं चारायला जातात लोक तिथे होते. तर याच्यात सांगितलंय, तो असतो त्यावेळी एक 9 ते 10 वर्षांचा मुलगा असतो, जेव्हा तो पहिल्यांदा बुद्धांना भेटतो. तो गुरं राखी म्हणजे गुरं राखायला जाणारा असतो. तर ना त्यावेळी तो असं गुरं राखत असतो. त्याची फॅमिली बॅकग्राऊंड अशी दाखवली. पहिल्यांदा तर त्याने फॅमिली बॅकग्राऊंड दाखवली नाहीये. तो बुद्धांना बघतो. बुद्ध त्याला त्याच्या घरी आलेले असतात, झोपडीत घ्यायला येतात. आणि पहिलंच वाक्य आहे की स्वस्ती चलो, आता तुला आमच्या सोबत यायचंय स्वस्तीला. मग डायरेक्टच असं होतं की तुम्हीच म्हणजे स्वस्ती तू चल आता आमच्या बरोबर, ही वेळ आहे की तुला आता आमच्या सोबत यायचं. ठीक आहे. ज्यावेळी स्वस्तीकडं बुद्ध त्याच्या घरी येतात, तेव्हा त्याच्या घरची कंडिशन अशी असते की त्याला 3 भाऊ बहीण असतात. 2 बहिणी आणि 1 भाऊ आणि स्वस्ती स्वतः, असे 4 लोक त्या घरात राहत असतात. स्वस्ती गुरं राखायची वेळ त्याच्यावर ह्या कारणाने येते की त्याचे आई आणि वडील दोघंही लहानपणीच वारलेले असतात. जेव्हा स्वस्ती 8 ते 9 वर्षाचा असतो, तेव्हा त्याच्यावर पूर्ण कुटुंबाची जबाबदारी येऊन पडते. त्यामुळे शिक्षण वगैरेचा प्रश्नच नाही. पोटा पाण्यासाठी म्हणजे 2 वेळेच्या, म्हणजे त्याच्या 2 लहान बहिणी आणि भावाचं पोट भरण्यासाठी स्वस्तीला काम शोधायचं असतं. तर स्वस्ती असं सांगितलंय की त्यावेळेसाठी वर्णव्यवस्था होती, तर तो चतुर्थ वर्णातला होता. तर त्याप्रमाणे स्वस्ती काम शोधतो. तर त्या गावातलं एक काम भेटतं. तर ते एक गृहस्थ असतात, जे की थोडे अधिक श्रीमंत धनिक असतात. त्यांची गुरं राखायचं काम स्वस्तीला भेटतं. पण ते गुरं राखायचं काम स्वस्ती स्वीकारतो. आणि स्वस्ती आहे ना, ती गुरं अशा पद्धतीने राखतो ना, म्हणजे त्याचा इतका पोटापाण्याचा प्रश्न असला तरी ती गुरं तो इतक्या मनापासून सांभाळत असतो, इतकं त्यांचं म्हणजे सेवा करत असतो. त्या बदल्यात ते जे असतात गृहस्थ, ते त्याला आठवड्यातून 2 वेळा धान्य देत असतात, आणि जे काही साधन सामुग्री लागत असते जेवणासाठी ती देत असतात. आणि तो स्वस्ती ही गोष्ट इतकी मन लावून करत असतो, किंवा गुरं चारायला नेत असतो त्यांची, म्हणजे खूप, जेव्हा मग त्या मालकांना कळतं की हा एकदम प्रामाणिक मुलगा आहे, तर त्याच्याप्रमाणे त्यांचा रोजचा चरितार्थ चालू असतो. एक दिवसच आणि तो चतुर्थ वर्णातला असल्यामुळे ना, त्यांना असं कोणी स्पर्श वगैरे केला तर त्या काळात खूप निषिद्ध मानलं जायचं. तर हे लोक ऑलरेडी गावाबाहेर झोपडीत राहत असतात, स्वस्ती आणि त्याची 3 भावंड. गुरं राखता राखता स्वस्ती त्यांच्याकडे एक नदी वाहत असते, तिथून तो त्या नदीमध्ये त्या गुरांना म्हणजे त्या म्हशींना आंघोळ घालत असतो. तिथेच पुढे गेल्यानंतर त्यांच्यासाठी वैरण म्हणजे चारा कापत असतो, आणि पूर्ण दिवसभर त्याची जी जनावर आहेत ती चरत असतात. एंड ऑफ द डे जाताना तो एक गवताचा भारा किंवा वैरणीचा भारा म्हणू शकतो, घरी जाताना नेत असतो त्या ह्याच्यासाठी, जनावरांसाठी रात्रीची सोय म्हणून. परत सकाळी उठून त्या जनावरांना सोडणं हे त्याचं रोजचं रुटीन असतं. स्वस्ती हा असा मुलगा दाखवलाय की त्याला ना ज्ञान म्हणजे काय माहित आहे, काहीच नाही. जेव्हा स्वस्ती बुद्धांना बघतो,
तेव्हा त्याला हे कोण काहीही माहित नसतं. फक्त त्यांच्या एक नजरानजर होते आणि तिथून त्याचा प्रवास चालू होतो. आणि हा प्रवास सांगितला त्यांनी 10 वर्षापूर्वी, म्हणजे जेव्हा स्वस्ती लहान असतो, 8-9 वर्षांचा असतो, त्यावेळी त्यांना बुद्ध भेटतात आणि ते त्याला सांगून जातात, की स्वस्ती तुला आमच्या बरोबर एक दिवस यायचंय. पण तो दिवस आजचा नाहीये. कधी आहे ते आम्ही तुम्हाला न्यायला येऊ. आणि बरोबर 10 वर्षानंतर बुद्ध स्वस्तीला न्यायला त्याच्या झोपडीत येतात. त्यावेळी परिस्थिती अशी असते, की स्वस्तीची सगळी भावंड मोठी झालेली असतात. म्हणजे 10 वर्षांची. स्वस्ती 9 वर्षाचा असताना भेटलेले होते. तर 19 वर्षाचा स्वस्ती झालेला असतो. त्याचा भाऊ पण मोठा झालेला असतो. त्याच्या दोन्ही बहिणी मोठ्या झालेल्या असतात. तर सांगायचा उद्देश असा, की स्वस्ती हे काम त्याच्या 2 वेळच्या, फक्त त्याचा रोजीरोटीचा प्रश्न असतो. त्याला 2 वेळचं खायला मिळण्यासाठी हे तो गुरु चालत असतो आणि त्यावेळी त्याला बुद्ध भेटतात. आणि खूप छोट्या गोष्टीतून अ, त्यांचं कम्युनिकेशन होत असतं. जसं की पहिल्यांदा जेव्हा स्वस्ती भेटतो, तेव्हा स्वस्तीला असं वाटतं, की कोणीतरी असं म्हणजे एक लाईट येतोय, एक म्हणजे त्याला दुरून असं एक काहीतरी ऊर्जा म्हणतात ना, त्यावेळी त्याला माहीत नसतं ही ऊर्जा म्हणजे काय आहे. फक्त तो त्या म्हणजे बघा, एखादा म्हणजे पूर्ण जंगल आहे, कोणीच नाहीये तिथं आणि एका ठिकाणाहून असंच खूप सारा प्रकाश येतोय किंवा काहीतरी तिथं आहे आपल्याला असं जाणवतंय. जेव्हा तिथं कोणीच नसतं तेव्हा आपण त्या ठिकाणी जातो बरोबर. तसं स्वस्ती त्या ठिकाणी जातो. ते पिंपळाचा वृक्ष असतो आणि तिथं एक व्यक्ती बसलेला असतो आणि ते म्हणजे ते ध्यानाला बसलेले असतात. बुद्ध ध्यानाला बसलेले असतात. तो त्यांच्याकडे बघतच राहतो. त्याला माहीत नसतं हे काय चालू आहे. ठीक आहे. फक्त तो त्यांच्याकडे बघतो आणि या पुस्तकात लिहिलंय, की स्वस्तीला त्यांच्याकडे बघून एक सुकूनचा मिळतो, की खूप छान वाटतं. आणि कारण रोज रोज तेच काम करून स्वस्ती थकलेला असतो. त्याच्या आयुष्यात रोज गुरं चालणं, त्यांना घेऊन जाण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. कारण त्याला 2 वेळचं त्याच्या बहीण-भावांना जेवू घालायचं असतं. त्याशिवाय जे गुरं राखून त्याला मिळणारी सामग्री आहे ती मिळत नसते. तर त्याच्यात सांगितलं, की स्वस्ती बुद्धांना बघतो आणि त्याला असा एक स्पार्क येतो, की हे काहीतरी अवलिया आहे. मग काय होतं, बुद्ध ध्यानातून उठतात. थोडा वेळ तो बसतो. ते काय डोळे उघडतच नाही. बुद्ध डोळे उघडतच नाही जोपर्यंत साधना होत नाही. पण तोपर्यंत त्याला रोजची सवय असते. तर त्याची गुरं एका ठराविक ह्याला लावतो चरायला आणि स्वस्ती तिथं बसून राहतो. तो तिथंच बसून राहतो. त्यांच्याकडे पूर्ण वेळ बघत असतो. बुद्धांचं ध्यान संपल्यानंतर बुद्ध डोळे उघडतात. त्यांना समोर स्वस्ती दिसतो. जेव्हा ते ध्यानातून डोळे उघडतात, तेव्हा ते एकदम तुम्ही बुद्धांचा फोटो बघा, एकदम छोटीशी अ, स्माईल असते त्यांच्या चेहऱ्यावर, डोळे उघडल्यावर आणि कुठलाच भाव नसतो चेहऱ्यावर, निर्विकार. तर तिला ना, तर हे जे वर्णन पुस्तकात केलेलं आहे ना बुद्धांचं, ॲक्चुअली आपल्याला समोर असे बुद्ध दिसतात आणि असं वाटतं, की समोर आता खरंच बुद्ध आहेत आणि सेम त्यांचं हुबेहूब वर्णन असं केलेलं आहे. त्याच्यानंतर स्वस्ती त्यांना बघितल्यानंतर आहे ना, स्वस्ती त्याला असं एक अनामिक ऊर्जा येते, की हे कोण आहे? तो तिथंच बसून राहतो. ते बुद्ध त्याला स्वस्तीला जवळ बोलवतात आणि म्हणतात, की अ, तो काही नाव वगैरे काही विचारत नाही, काहीच विचारत नाही. बसवतात आणि त्याच्या फक्त ना असं डोक्यावरून असा हात फिरवतात, की तो जवळ जातो, तो तिथंच बसलेला असतो. जेव्हा त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात, तेव्हा स्वस्ती म्हणजे तुम्ही विचार करू शकता, एक गरीब हडकुळा मुलगा त्याला कसं? तर त्याच्यात ते वर्णन केलंय, की ते स्वस्तीला असं म्हणजे असं ना एक वीज चमकते किंवा तसं एक शरीरात त्यांनी फक्त हात फिरवल्यावर होतं. एक ऊर्जेचा संचार वगैरे असं म्हणतो ना, तसं त्याला जाणवतं आणि मग स्वस्ती तिथं बसून राहतो. त्याला कळत नाही काय होतंय. त्यानं कधी या गोष्टी अनुभवलेल्याच नसतात. म्हणजे आपण म्हणतो ना, की आपण एनलायटन होण्यासाठी किंवा साधनेत राहण्यासाठी आपल्याला कोणीतरी असायला पाहिजे, ज्ञान असायला पाहिजे, असं काहीच नाहीये. ज्यांना काही म्हणजे वाचता लिहिता येत नाही, तेही एनलायटन सोल असतात. तर त्यातलाच एक प्रकार होता स्वस्तीचा. तर त्याला काहीच गोष्टीची कल्पनाच नाहीये या सगळ्या गोष्टीची, की काय हे ध्यान आणि काय ही ऊर्जा आणि त्याला काय होतंय किंवा कुंडलिनी वगैरे काही विषय नाहीये इथं. याच्यामध्ये फक्त जेव्हा बुद्ध त्याच्यावरून हात फिरवतो, फक्त त्याला एवढंच जाणवतं, की खूप छान वाटतंय. एवढंच फक्त त्याच्या तोंडातून एवढेच शब्द येतात, की असा हात त्याच्या डोक्यावरून कोणीही कधीही फिरवला नव्हता. आणि पहिली गोष्ट तर आपण म्हणजे तेव्हा आपण ग्रेट
ग्रॅटिट्यूड व्यक्त करायला पाहिजे. आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत, आपल्याला प्रेम करणारी लोक आहेत. या पुस्तकातून म्हणजे एक ओळीत आहे ना, आपण जी शिकवण शिकलो आतापर्यंत त्याचं रिकॉल झालं असं मला म्हणावंसं वाटतं. एक छोट्या-छोट्या गोष्टीतून म्हणजे आपल्याकडे जे काही आहे ना, खूप आहे आणि त्याच गोष्टींबद्दल आपण ग्रॅटिट्यूड नाही व्यक्त करत. ग्रॅटिट्यूड इज व्हेरी इम्पोर्टंट. म्हणजे असं जाणवलं आतून, की आपण अजिबातच म्हणजे कृतज्ञता नाही व्यक्त करत. मे बी आपल्याला ते लहानपणापासून सांगितलं नाहीये किंवा नाही. जर आपण अ, परदेशी कल्चरमध्ये बघितलं, वेस्टर्न कल्चरमध्ये, तर त्यांच्याकडे हे गोल्डन वर्ड्स आहेत. थँक यू, सॉरी. तर ते गोल्डन वर्ड्स त्यांना कंपल्सरी म्हणजे लहानपणापासूनच त्यांना शिकवलं जातं, की हे गोल्डन वर्ड्स तुम्ही तुमच्या लाईफमध्ये यूज करायचे म्हणून. थँक यू, सॉरी. तर आपल्याकडे जे आहे ना, आपण त्याच्याबद्दल अजिबातच ग्रॅटिट्यूड म्हणजे अजिबात ग्रॅटिट्यूड भाव व्यक्त करत नाही. आपण फक्त आपल्याला ना घ्यायची सवय इतकी लागली आहे म्हणजे या पुस्तकातून असं जाणवलं आणि आपण इतकं घेतोय सगळीकडूनच ब्रह्मांडातून, आपल्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडून आणि तरीही इतकी घेण्याची सवय लागली आहे, की आपल्याला द्यायची सवयच राहिली नाही. आणि त्यामुळे आपलं थोडंफार इम्बॅलन्स झालाय असं म्हणू शकतो. पण घेऊन कसं असतं माहितीये का पाण्याचा साठा. म्हणजे बघा आपण एका हंड्यात एक तांबा किंवा एक चमचा पाणी ओतत राहिलो, ते साठतं, साठा होईल तो. पण त्याला निचरा नाही झाला. एक वेळ असा येणार का तो पूर्ण हंडा भरणार. त्याच्यातून मग आपण त्याच्यानंतर काय? तर जसं इन आणि आउट या 2 गोष्टी या पुस्तकात खूप छान पद्धतीने सांगितल्यात. आपण म्हणतो की स्वस्तीजवळ, तर त्याला छान वाटतं. दुसऱ्या दिवशी त्याच्याकडे खायला वगैरे काहीच नसतं. तो काही नाही. तिथले झाडाची फळं वगैरे खात असतो आणि त्याच्यानंतर पहिला दिवस असा गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो त्यांना म्हणजे बघतो, की ते कुठं आहेत म्हणून. तर ते त्याच पिंपळाच्या झाडाखाली बसले असतात. तर रोज येऊन तो त्यांना बघत असतो. असाच बरेच दिवस दिनक्रम चालू राहतो. मग त्याला एक दिवस असं वाटतं, की मी हे म्हणजे मला इतकं प्रेम देतात म्हणजे यांचा एक स्पर्श पण मला इतका सुखद वाटतो. तर मला यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. तर पहिले तर बुद्ध कायम मौनात असतात. ते काहीच म्हणजे जास्त बोलत नसतात. त्यांच्या कृतीतून त्या सगळ्या गोष्टी त्यांना दिसत असतात. मग त्या स्वस्तीला वाटतं, की यांच्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे. तर तो त्यांना विचारतो, की "मी तुमच्यासाठी काय मला काहीतरी करायचंय तुमच्यासाठी. मला तुम्ही मला इतका प्रेमाचा स्पर्श दिलात. हा मला स्पर्श कधीच आयुष्यात मिळाला नव्हता." आणि त्या स्पर्शामुळं म्हणजे या स्पर्शाची म्हणजे आपण म्हणतो ना, याच्यातून उतराई व्हायचंय मला. तर काय म्हणजे मग तेव्हा बुद्ध सहज म्हणून जातात, की "एक काम कर, मला ना तू बसायला आसन बनव." तर तो स्वस्ती काय करतो माहितीये का, तिथूनच एक गवताची पेंडी घेतो आणि त्याच्याप्रमाणे ते आसन बनवतो आणि बुद्धांना देतो. बुद्ध ध्यानाला बसतात. स्वस्ती त्याचं काम करतो. ते आसन जे बनवलेलं असतं ते ओल्या गवताचं असतं. ते आसन त्यानं बनवलेलं 2 ते 3 दिवस म्हणजे व्यवस्थित राहतं. नंतर ते सुकल्यावर अ, नीट नाही राहत म्हणजे खराब होत असतं. तर 2-3 दिवसानंतर स्वस्ती स्वतःहून ते आसन बुद्धांना बसायला देत असतं. ह्याच्यात असं सांगितलंय, की जेव्हा स्वस्ती भेटतोय, तेव्हा बुद्ध त्याला म्हणतात, की मग त्याला असं वाटतं, की हे जे काही करतायत ना, हे बुद्ध हे काय करतायत, की ह्याच्यातून त्यांना इतकं काय मिळतंय, की ते माझ्या डोक्यावरून हात फिरवला तरीही म्हणजे मला छान वाटतंय. तर बुद्ध डायरेक्ट त्याला ध्यानाबद्दल काहीच सांगत नाही. ते सांगतात, की "ठीक आहे, तू तुझं काम करत जा." मग बुद्ध त्याला हळू त्यांच्याशी कम्युनिकेशन होतं आणि बुद्ध विचारतात, "तू काय करतोस?" मग तो सांगतो त्याचा दिनक्रम, "मी असं-असं करतो." जातो, सकाळी उठतो, म्हशी घेतो किंवा ते जनावरं घेतो, त्यांना चारा हे करतो. त्याच्यानंतर त्यांना अंघोळ घालतो, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करतो आणि परत त्यांना हे करतो. जेव्हा बुद्धांशी तो बोलत असतो, तेव्हा तो जो म्हणजे म्हशींसाठी किंवा त्यांच्या जनावरांसाठी जी काही दिनचर्या करत असतो, ते सविस्तर एक-एक सांगतो. बुद्ध म्हणजे ते ऑलरेडी एनलाइटन असतात आपल्याला माहिती आहे. त्यांना सगळं ऑलरेडी ज्ञात असतं. पण बुद्ध त्याची स्टोरी जाणून घेऊन त्याचं म्हणजे त्याचं जे रुटीन असतं जनावरांना घेऊन येण्यापासून त्यांना खाऊ घालणं म्हणजे त्यांना धुणं म्हणजे जसं एक आई लहान बाळासाठी करते तशा टाईपचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. तर बुद्ध ठीक आहे ऐकून घेतात आणि ठीक आहे म्हणतात.
तुला आमच्या बरोबर यायचं पण आता नाही, ही वेळ नाहीये. आम्ही बरोबर तुला घ्यायला येऊ. ठीक आहे. असं करत जेव्हा बुद्ध त्या वाटेवरून असतात, तेव्हा स्वस्ती भेटत असतो. त्याचं काम करत असतो. 10 एक वर्ष निघून जातात आणि गौतम बुद्ध त्यांच्या अनुयायांसह त्या स्वस्तीच्या झोपडीत येतात. झोपडी असते त्याची. झोपडीत ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे त्याच्या 2 बहिणी, 1 भाऊ आणि स्वतः स्वस्ती राहत असतो. स्वस्ती जी कमाई करत असतो त्याच्यावर ह्या 4 मुलांचा म्हणजे त्या 4 भावंडांचा चरितार्थ चालत असतो. आणि एक दिवस बुद्ध येतात त्याच्या झोपडीत आणि सांगतात, की "स्वस्ती आता तुला आमच्यासोबत चलायचंय." क्षणाचाही विलंब न करता स्वस्ती आणि स्वस्तीची भाऊ-बहीण असतात. त्यांना माहीत असतं, की आपल्याला खायला-प्यायला तर आपल्या दादामुळे मिळतं. म्हणजे स्वस्ती जे काम करतो त्याच्यामुळे मिळते. पण अ, ठीक आहे म्हणतात, तू आता घरी तुझ्या निरोप घे. त्याच्याकडे पहिली गोष्ट घेण्यासारखं असं काहीच नसतं. कपडे वगैरे काही विषयच येत नाही. ते एकच कपड्यांचा जोड म्हणजे 2 कपड्यांचा जोड असतो. तो आलटून-पालटून धुवून वगैरे वापरत असतो. त्यामुळे कपडे वगैरे किंवा कुठलीही गोष्ट घेण्याचा विषय येत नाही. आणि बुद्ध म्हणतात, की "उद्या तू तयार राहा. आम्ही तुला घ्यायला येतो." तर ठीक आहे. तर त्याच्या बहीण-भावांना म्हणजे वाटतं, की आता आपला भाऊ जाणार. तसं ना स्वस्ती घरात कल्पना देत असतो, की मला आज हे भेटले. म्हणजे त्या बहीण-भावांशी शेअर करत असतो, की आज मला ही अशी-अशी व्यक्ती भेटली आणि त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि मला खूप छान वाटलं असं. तर मी तुम्हाला भेटायला नेईन त्यांना असं वगैरे. तर स्वस्तीची जी बहीण असते स्वस्तीपेक्षा थोडी लहानच असते, पण तिच्याही पेक्षा लहान बहिणीला ती सांभाळत असते. तर हे तिघं भावंडं राहत असतात. चौघं जण राहत असतात. तर स्वस्ती आणि त्याचे जे म्हणजे भाऊ-बहीण आहेत, तर जेव्हा बुद्ध सांगून जातात, तेव्हा वाईट वाटतं त्यांना, की आता आपला दादा जाणार आणि अशा ठिकाणी जाणार, की तिथून माहिती नाही तो कुठे जाणार आहे किंवा परत येणार की नाही. पण बघा 10 वर्षापासून मग स्वस्तीचा भाऊ हळू मोठा होत असतो. तसं स्वस्ती हळू आहे ना, त्याला गुरं कशी चारायची वगैरे सगळं म्हणजे रोजच्या डेलीचं त्याला सोबत घेऊन जात असतो आणि त्याला शिकवत असतो. म्हणजे ज्यावेळी स्वस्ती 10 वर्षाचा किंवा 8-9 वर्षाचा असतो, त्यावेळी तो गुरु राखायला लागतो. आता त्याचा भाऊ किमान त्याच वयाचा असतो 10 ते 12 ते 14 वर्षाच्या दरम्यान आणि स्वस्ती आता 17-18 वर्षाचा झालेला असतो. तर मग त्याच्याप्रमाणे तो त्याला त्याचं ट्रेनिंग देत असतो किंवा गुरं कशी राखायची, त्याची निगा कशी राखायची. त्यामुळे आता तो त्याचा भाऊ तयार झालेला असतो. जेव्हा बुद्ध त्यांच्या झोपडीत येतात आणि सांगतात, की "स्वस्ती तुला उद्या यायचं." तेव्हा त्याच्या बहीण-भावांना रडायला येतं, की आता हा जाणार म्हणून. स्वस्तीला पण कळत नाही, आता आपण म्हणजे एवढं सगळं सोडून जाणार. पण त्यावेळी स्वस्तीला म्हणजे जर आपण म्हणजे मला असं वाटलं, की मी ज्या ठिकाणी असते, तर मला पहिला विचार असता आता मी जाणार तर माझ्या घरच्यांचं काय होणार? ते काय खाणार? काय काय जेवणार? कसं होणार? तर तो विचार असता. ॲज अ संसारात आहे, प्रपंचात आहे म्हणून. तर स्वस्तीला असं काहीच वाटलं नाही. स्वस्तीला पण वाईट वाटत असतं, की आपण आपल्या भावांना, बहीण-भावंडांना सोडून जाणार. त्या रात्री फक्त ते लोकं एकमेकांशी गप्पा मारतात. प्रेमाने स्वस्ती त्यांना जवळ घेतो आपल्या भावंडांना आणि म्हणतात, की एकमेकांची काळजी घ्या आणि काहीच नाही. तो त्यांना त्या स्थितीत दुसऱ्या दिवशी बुद्ध येतात त्याच्या घरी. स्वस्तीला सांगितलेलं असतं, की तुला काहीच घ्यायचं नाही. पहिली गोष्ट घेण्यासाठी त्यांच्याकडे काही असं नसतेच, कुठलीच गोष्ट नसते. फक्त खाली रिकाम्या हाताने तुला यायचं. मग त्याच्या बहीण-भावांना ते रडत असतात आणि मग तरी पण स्वस्ती आतून खूप खुश असतो, की त्याला बुद्धांबरोबर जायला भेटणार. कारण इतके वर्षाच्या 8-9 वर्षाच्या जंगलाच्या प्रवासात त्यानं जे प्रेम, जी गोष्ट अनुभवलेली असते, त्याचा पूर्ण अनुभव घ्यायचा असतो आणि त्याला बुद्धांचं शिष्य बनायचं असतं. त्यामुळे तो खूप खुश असतो. त्याला छान वाटतं, की अरे म्हणजे फायनली मला मला त्यांच्याशी म्हणजे छान वाटतं त्यांच्या सहवासात राहायला. जसं की बघा, आपल्याला आपली एखादी आवडती मैत्रीण किंवा आवडते आली, तर आपल्याला छान वाटतं त्यांच्यासोबत राहायला. तसं एक फिलिंग स्वस्तिकडे असतं. पण त्याचे भाऊ-बहीण रडत असतात, की स्वस्ती जाणार. पण मग दुसऱ्या दिवशी बुद्ध येतात आणि स्वस्तीला घेऊन जातात. घ्यायला म्हणून येतात. त्याचे भावंड तयारी करतात आणि त्यांना बाय करतात. त्याच्यानंतर स्वस्ती बुद्धांबरोबर चालायला लागतो. बुद्ध काय एका ठिकाणी कंटिन्यू राहत नसतात. त्यांचे आश्रम असतात. मोस्टली त्यांनी सांगितलंय, की ते ना पिंपळाच्या झाडाच्या खाली आणि मोठमोठ्या डेरेदार वृक्षांच्या खाली बसायचे. तर हे पुस्तक वाचत असताना अजून एक संदर्भ आला म्हणजे जे मोठमोठाले वृक्ष असतात
किंवा खूप वर्षापूर्वीचे खूप जुने आपण बघा वडाचे झाड बघत असतो की खूप म्हणजे आता जसं पंचवटी एरियामध्ये ना इतके मोठे वडाचे झाड त्यांच्या पारंब्या इतक्या पसरल्या आहेत म्हणजे खूप जास्त. तर ते वड म्हणजे जे ध्यानस्थ म्हणजे ऋषी म्हणतो ना आपण, तर त्यांचा सोल असतो त्याच्यात असं माझ्या वाचण्यात आलं की ते ध्यानस्थ ऋषी असतात. त्यामुळे जेवढा जास्त वेळ आपल्याला अशा झाडांच्या सहवासात वगैरे मिळेल ना, तर तो त्यांच्याशी कनेक्शन बनवायचा प्रयत्न करायचा. तिथून आपल्याला खूप सारी ऊर्जा आणि एनर्जी मिळू शकते. तर हां, बुद्ध जंगलात पण अशा ठिकाणी बसायचे जिथं डेरेदार वृक्ष किंवा खूप मोठे वृक्ष म्हणजे वृक्षांच्या छायेत ते म्हणजे मोस्टली हा पूर्ण प्रवास त्यांचा जंगलातला आहे किंवा ते जिथं करत होते ना आणि त्यांच्या छोट्या-छोट्या म्हणजे गवताच्या काडीपासूनचं निरीक्षण आणि त्याच्यापासून आपण काय-काय शिकायचं, हे सगळं या पुस्तकात बुद्धांनी सांगितलंय. आपण होतो तिथं स्वस्ती. त्या स्वस्ती जात असतो, तर त्याचे भाऊ-बहीण त्याला हे करतात, तेव्हा स्वस्ती समजून सांगतो त्याच्या भावाला, की आता या दोघींची जबाबदारी तुझी आहे आणि तुला व्यवस्थित काम करायचं आणि 2 वेळचं तुम्ही जेवू शकाल इतकं आहे. बाकी तर या म्हणजे तू जनावरांना सांभाळून इतकं तरी करू शकतोस. ते तयार होतात आणि आपल्या भावाला निरोप देतात स्वस्ती आणि त्याचा भाऊ आणि त्याच्या 2 बहिणी. स्वस्ती निघायला जातो. स्वस्तीला त्यांच्याबद्दल बुद्धांचे रूल्स आणि रेग्युलेशन काही माहीत नसतात. तो जस्ट फक्त त्यांच्याबरोबर चालत राहतो. बुद्ध त्यांच्या भावा-बहिणींना भेटून पण आशीर्वाद देतात आणि घेऊन जातात स्वस्तीला. स्वस्ती चालत राहतो, चालत राहतो. अ, त्यांनी असं सांगितलंय, की सगळ्यांनाच आता जो कोणी नवीन जॉइन होईल त्यांच्यात, त्यांना सगळ्यांनाच अ, अ, बुद्ध स्वतः मार्गदर्शन करत नाहीत. ते त्यांना एका म्हणजे भिक्खूच्या अंडर देतात आणि त्याला सांगतात, की यांना सगळे नियम समजावा म्हणून. याच्यात पहिला नियम म्हणजे असा होता त्यांचा, की जे पाऊल आपण टाकतोय किंवा जे आपण चालतोय ना, त्याच्याबद्दल अवेअर राहायचं. आणि चालता-चालता पण आणि बोलता-बोलता आपण आपल्या श्वासाला लक्ष द्यायचं किंवा प्राणायामाला, आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं. त्यांनी पहिला रूल स्वस्तीसाठी हाच सांगितलाय बुद्धांनी त्यांच्या शिष्यां थ्रू, की तू जेव्हा चालत असतोस किंवा कोणतंही काम करत असतोस, तेव्हा तुला फक्त तुझ्या श्वासावर लक्ष द्यायचं. म्हणजे तू जंगलातून चालत असताना सुद्धा तुला तुझं पाऊल टाकताना तुझ्या श्वासाकडे लक्ष द्यायचंय. बस एवढंच सांगितलं बुद्धांनी. पहिल्याच्यात तेव्हा ते ऐकून इतका अक्षरशः शहारा आला अंगावर, की आपण म्हणतो की ध्यान म्हणजे काय आहे? तर ते ध्यान जगत असतात म्हणजे आणि ते त्यांच्या शिष्यांना पण तसंच जगवतात. ध्यान जगतात म्हणजे ध्यान ध्यान जगतात. चालताना, बोलताना कुठेही असू देत, ते एव्हरी टाईम म्हणजे श्वासाकडे त्यांनी हे सांगितलं आणि ऍक्च्युअली एक मिनिट, हेच तर शिवसर्वोदय शास्त्राचा गाभा आहे. आपण हे का शिकायचं हे मी तुम्हाला अनेकदा सांगितलं, काय त्याच्या माग आहे श्वासाला जाणून घेऊन काम करण्यामध्ये. पण कसं आहे ना, आपल्याला वाटतं एक पाऊल टाकलं आज आपल्याला अनुभव आला पाहिजे, छान छान घडलं पाहिजे, आणि मग अनुभव नाही म्हणून दुसऱ्या दिवशी आपण करतच नाही. म्हणजे बऱ्याचदा जी लोक काही अनुभव लिहितच नाहीत किंवा काही फोन केला की लक्षात येतं की अपेक्षा या खूप आहेत, फक्त ओरबडायचं ओरबडायचं ओरबडायचं. खरं शिवशास्त्र जे आहे ना, ते आता मॅडम बोलल्यात, ते अवेअरनेस राहणे, प्रत्येक श्वासाला ओळखून काम करणे किंवा त्या अवेअरनेस मध्ये राहणे, हे ध्यानाचा उच्च प्रकार आहे ऍक्च्युली. आपण जे ध्यानाला बसतो ना, तसं काही करायचं नसतं. हे घटलं पाहिजे, कृतीतून घटलं पाहिजे. आणि खरा गाभा शिवसर्वोदय शास्त्राचा तोच आहे. अवेअर राहायचंय, अवेअर राहायचंय. आणि मग आपल्या आत्म्याला आपण कनेक्ट होत जातो. जसं श्वासाला बघून आपण पाऊल टाकतो, श्वासाला बघून आपण बाहेर पडतो, तस तसं आत्म्याला कनेक्ट होत जातो आणि आत्म्याचं जे कर्म आहे तेच घडतं. प्रापंचिक नाही घडत. पण आपल्या अपेक्षा मॅडम सुरुवातीलाच म्हटल्या, आपण प्रत्येक गोष्ट फक्त घेणे 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 बघतो. पण हे निसर्गाचा नियम तुम्ही समजून घेत नाही. जेवढं घेतो त्याच्या कितीतरी पटीने आपल्याला वेगळ्या वेगळ्या रूपात फेडावं लागतं. हे कर्माचं गणित आहे. त्यामुळे देणं 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 घडलं की आपोआप येणं येणं आपोआप घडतं. आणि त्याच्यामध्ये काही म्हणजे हे नसतं. आधी देऊन बघा तुम्ही काय होतं ते घेण्यापेक्षा. तर खूप छान सांगितलं मॅडम तुम्ही हे. म्हणजे
नाही कंटिन्यू मॅडम, कर. हे पुस्तक हातात, हा, हे मी हा कंटिन्यू करते. हे हा पुस्तक हातात घेतल्यावरच मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं, आपण जे शिकलोय ना, म्हणजे किंवा इम्प्लिमेंट करतोय, किंवा शिवस्वरोध शास्त्राचा या पहिल्याच त्यांच्या भागात आहे ना, या स्वस्तीला, म्हणजे तो तर संसारातून चाललेला असतो ना, म्हणजे त्यांच्याकडून त्याला या गोष्टीची काही जाणीव नसते. तर त्याची पहिली स्टेप सांगितले त्यांनी, की त्याला फक्त एवढंच सांगितलं जातंय, म्हणजे बुद्ध त्यांनी ज्या शिकवण असतात ना, ते प्रत्येकाला आता तो नवीन आला तर त्याला एका शिष्याच्या अंडर देत, म्हणजे गायडन्ससाठी, की मग तो त्याला नियम सांगणार. तर त्याच्यातला पहिला नियम हा होता, की चालताना तुम्ही जो पाऊल टाकताय त्यावेळी तुमच्या श्वासाकडे लक्ष ठेवायचं. त्याला एवढंच सांगतात. पहिल्यांदा तर त्याला ना, स्वस्तीला कळतच नाही की हे करायचं म्हणजे काय करायचं. म्हणजे तो त्याच्या ज्यांच्या अंडर असतो, ज्या शिष्यांच्या, बुद्धांच्या, तर ते त्याला सांगतात, की तुला काय करायचं, आता आपण चालत निघत ते मार्गक्रमण करत असणार आहे जंगलातून, तेव्हा तुला काहीच करायचं नाहीये. फक्त तू जेव्हा पाऊल टाकतोय तेव्हा तुझ्या श्वासाकडे लक्ष द्यायचंय. हे कधीही स्वस्तीनं केलेलंच नसतं. आपण पण कधीच करत नाही. कारण हे नॅचरल आहे. श्वास येणं, श्वास जाणं, आणि आपल्याला त्याच्याबद्दल अजिबात अवेअरनेस नाही. तर जेव्हा आपण एखादं पाऊल टाकतो किंवा मार्गक्रमण करत असतो, तुला फक्त आता इथून पुढचं आपण जिथं थांबणार तिथपर्यंत तुला एवढंच करायचंय, की तुला तुझ्या श्वासाकडे लक्ष द्यायचंय. एक-एक पाऊल टाकताना. तेवढा अवेअरनेस तुला ठेवायचा आहे. पहिली गोष्ट, त्याला अवेअरनेस म्हणजे हे पण काही कळत नसतं. पण मग तो संभ्रमावस्था, म्हणजे तो म्हणतो, की मला नाही कळत आहे. तर म्हणजे ठीक आहे, काही कळत नाही. फक्त तू एवढं लक्ष ठेव. एक पाऊल लगेच करायला गेलास तर तू प्रत्येक पावलाला तुझ्या श्वासाकडे लक्ष तर जाणारच नाही. त्यामुळे तू सवय लावून घे. असं एक-एक गोष्ट एकेका दिवशी त्यांचे शिष्य त्यांना सांगत असतात. ही झाली पहिली गोष्ट. त्याने सांगितलं, की तुला कंटिन्यू हा एक पहिला नियम आहे, की जेव्हा आपण कुठे चालत असू किंवा म्हणजे कुठेही असू, ते काम करताना तुम्हाला तुमच्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. हे स्वस्तीला सांगतात. आणि हे तुझं म्हणजे हा पहिला नियम आहे बुद्धांच्या, म्हणजे त्यांच्या शिष्यांमध्ये किंवा त्यांच्या ह्याच्यात सामील होण्याचा, समुदायात सामील होण्याचा. स्वस्ती म्हणतो, ठीक आहे. असं करत असताना पहिला दिवस तर त्याचा चांगला जातो. पुढच्या ज्या स्टॉपला येऊन थांबतात, ज्या मोस्टली ना, जर पाऊस नसेल ना, तर बुद्ध वगैरे असं प्रेफर करतात, आणि त्यांच्या अनुयायी असे प्रेफर करतात, ते निसर्गाच्या सानिध्यात राहतात, तिथंच बाहेर झोपतात. आणि त्यांचा आहार जर बघितला तर फळं आणि अ, जे निसर्गातून मिळणारं पाणी, एवढंच त्यांनी सांगितलंय. बाकी ते जास्त अन्न शिजवण्याचा वगैरे जास्त अट्टाहास करत नव्हते. आणि जास्तीत जास्त ते ध्यानात राहायचे. ध्यानात ते आपोआपच राहिले जायचे. कारण ते जेवढं काही जंगलाचं मार्गक्रमण करायचे किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी, ते त्यांच्या पूर्ण शिष्यांची तशी शिकवण होती. आणि होतं की त्यांचं एवढ्या ह्याच्यात जाताना ते एकमेकांशी बोलत नव्हते. मौन हे एक त्यांचा दुसरा नियम होता, की मौनात राहायचं. आणि तुम्ही म्हणजे ते बोलणं होत होतं त्यांचं, जेवढं गरज आहे तेवढं. कारण बघा मॅडम पण आपल्याला सांगतात, आपण सगळ्यात जास्त ऊर्जा आपली अ, तोंडावाटे घालवतो, किंवा सगळ्यात जास्त आपली ऊर्जा डोळ्यांवाटे जाते. म्हणून मोस्टली जास्तीत जास्त ते लोकं ध्यान करायचे, आणि त्यांची ऊर्जा आपोआपच सेव्ह केली जायची. आत्ता बघा आपण कलियुगात म्हणू शकतो, किंवा आत्ता बघा आपण सकाळी उठल्यापासून आपली ऊर्जा सगळ्यात जास्त डोळ्यातून जाते. आपण मोबाईलवर किती काय-काय बघत असतो. आणि जे डोळ्यातून बघतो ते आपण आतमध्ये घेत असतो. त्यामुळे काय बघायचं हे आता आपल्यावर आहे. हे सगळं ऑलरेडी मॅडमनी सांगितलंय, की आणि बघा आता ह्या एआयच्या जमान्यामध्ये तुम्ही आता सकाळी उठल्या-उठल्या जो पहिला व्हिडिओ बघणार ना, दिवसभर त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला मिळणार. मग सकाळी उठल्या-उठल्या काय बघायचंय, काय ते आपण ठरवायचं. आणि हे इतकं भयानक मायाजाळ आहे, की तुम्ही त्याच्यातून बाहेर, म्हणजे एक वेळ अशी येते, तुम्हाला कळतंय, की अरे माझा सगळ्यात जास्त वेळ ना हे मोबाईलमध्ये रील बघण्यात किंवा सोशल मीडियात जातोय. हे तुम्हाला रिअलाईज होणार. पण त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी किंवा त्याच्यातून दूर होण्यासाठी, ती सवय मोडण्यासाठी खूप जास्त कष्ट घ्यावे लागतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. पण म्हणजे आपण ध्यान करत असल्यामुळे आपल्याला रिअलाईज पण होतं, की आपण चुकीचं करतो. आपला इथं खूप जास्त वेळ जातो, हे नको घालायला. पण मनुष्य म्हणतो आपण चुकतो, आणि त्याच्यातूनच आपल्याला हे सगळं लर्निंग आहे आपलं. जोपर्यंत आपण आपलं लर्निंग कंप्लीट करणार नाही, तोपर्यंत आपल्या सोलचं काहीच म्हणजे प्रोग्रेस, म्हणजे हा याचाच म्हणजे आपल्या
सोलची उन्नतीसाठी हे सगळं चालू आहे. आणि जे काही होत आहे ना, ते सगळं म्हणजे रिअली ब्रह्मांड आपल्यासाठी करून असतो. आपण काय करतो माहिती का? आपल्या व्ह्यूने बघतोय सगळं. त्याच्यामुळे आपल्याला वाटतं हे असंच का झालं? पण जे होत असतंय ना, ते एकदम बेस्ट असतंय. तेव्हा विचार आला त्या स्वस्तिकडं तर 2 वेळच्या खायची पर्वा होती आणि तरीही त्यानं इतकं सहजासहजी त्याच्या तिन्ही भावंडांना सोडलं आणि तो बुद्धांबरोबर गेला. म्हणजे किती म्हणजे त्या आणि आपण जेव्हा थोडंसं म्हणजे माझ्या स्वतःच्या बाबतीत बोलते, माफ करा तुम्हाला नाही, की मॅडम म्हणतात, "तुम्ही शिवस्वरोदय शास्त्र करायला या, पिरॅमिडमध्ये या, ध्यानाला या, बुद्ध पौर्णिमेला किंवा गुरुपौर्णिमेला ध्यानाला या." तर तेव्हा आपण किती विचार करतो, की मी गेले तर माझ्या कुटुंबाचं काय होणार? कसं होणार? मग कोण बनणार? असं काहीच हे सगळं फॉल्स आहे म्हणजे. अ, काल योगायोगानं ना जवळून एक हे बघण्याचा योग आला. म्हणजे एक जण आमच्या शेजारी वारलेले. तर इतकं माहिती आहे ना, हे पुस्तक मी वाचत म्हणजे ते होतं आणि असं रिअलाईज झालं आतून, की आपला एंड पण इथंच आहे. ते आजोबा आहेत आमच्या इकडचे. त्यांचं वय झालं होतं, ते वारले आणि त्यांचं ते शेवटचं क्रियाकर्म असतं ना, हे बांधायचं. ते तिरडी बांधायचं ते चालू होतं आणि ॲक्चुअली अशी ओळख नाही. आम्ही आता नवीनच इथे नाशिकमध्ये शिफ्ट झाल्यामुळे ओळख वगैरे काही नाहीये. पण एकदम जवळून सगळे क्रियाकर्म बघायला मिळाले. प्रत्येक ह्याच्या समाजाप्रमाणे त्यांचं चाललं होतं. पण आतून एक जाणीव झाली आणि म्हणजे 2 मिनिटं डोळे बंद केले. तेव्हा इतक्या साऱ्या आपण जे शिकत असतो ना बघा, आपण जे ऐकतो आणि जे ग्रास्प करतो, आपल्याला वाटतं की "अरे, आज आज काय मॅडमनी शिकवलं?" आपण विसरून गेलो. पण ते विसरत नाही. जेव्हा आपल्याला ॲक्चुअल वेळ येते, तेव्हा बरोबर ते ज्ञान आपल्यातून आतून बाहेर येतं आणि आपल्याला तेव्हा ते रिअलायझेशन होतं. तर त्यावेळी इतक्या साऱ्या गोष्टी रिअलाईज झाल्या, की आपण एवढं सगळं दिवसभर आपल्या आयुष्यातला वेळ वाया घालवतोय. कशासाठी? पैसे मिळवण्यासाठी. जे की आपल्याला 2 वेळचं जेवण आपल्याला व्यवस्थित मिळतंय आणि तरी आपला अट्टाहास आहे, की अजून आपल्याला काहीतरी मिळायला पाहिजे. आणि कसल्या गोष्टीचा अट्टाहास आहे? ज्या सगळ्या गोष्टी नाशवंत होणार आहेत त्या. गाडी, घर, बंगला, पैसे, सोनं, चांदी. जे की आपल्याला माहिती आहे, आपण इथून काहीच घेऊन जाऊ शकत नाही. हे सगळ्यांना रिअलायझेशन आहे, की यातल्या कुठलीच गोष्ट आपण बरोबर घेऊन जाऊ शकत नाही आणि तरीही त्या गोष्टी मिळवण्यासाठी आपला पूर्ण अट्टाहास चालू आहे. पूर्ण आयुष्यातले आपण इतके दिवस वाया घालवतोय. वाया म्हणजे चरितार्थासाठी जे जॉब करत असतील त्याच्यासाठी नाही म्हणायचं आहे. पण मग हे आपण कशासाठी करतोय? तेव्हा जेव्हा मी मॅडमला पहिल्यांदा भेटलेले ना, तेव्हा मग त्यांचं तुम्हाला बऱ्यापैकी आपल्या इथल्या सगळ्यांना माहीत असेल, की त्यांचं जीवनपट त्यांनी त्यांचा जॉब सोडून दिलेला. लाखो रुपयाची नोकरी सोडून हे सुरू केलं. तेव्हा एक रिअलायझेशन झालं, की म्हणजे कसं काय म्हणजे साधाच विचार आहे ना, ₹1,00,000 चा जॉब आहे आणि कोण कशाला सोडेल? इथे लोकांना जॉब भेटायचे आता इतका प्रॉब्लेम आहे. तर तेव्हा मला असं वाटलेलं. तर त्या छोट्या-छोट्या प्रश्नांची उत्तरं आहेत ना, या या एकदम छोट्या-छोट्या म्हणजे आजूबाजूला घडणाऱ्या सगळ्या ह्याच्यातून मिळत असतात. तर त्यांच्या सोल प्रोग्रामप्रमाणे जे काही होतंय ना, त्यांनी त्यांचं जर्नी सांगितलं आणि म्हणजे ते एनलाइटन सोल्स असतात ना, त्यांच्याप्रमाणे बघा, त्यांनी हे विहंगमचा प्लॅटफॉर्म सुरू केला म्हणून आपल्यासारख्याला, माझ्यासारख्यांना हे म्हणजे एक काय म्हणतात व्यासपीठ मिळालं, की आपण तिथे बोलू शकतोय आणि आपल्याला ज्ञान मिळतंय. सो म्हणजे जे काही होत असतं ते एकदम बेस्ट ब्रह्मांडात जे होतंय ना, ते आपल्या सोलसाठी होतंय. कुणाला इथं जे आता जॉइन झाले असेल त्यांना माहिती नसेल, की आपण इतक्यानंतर ह्या कुठल्यातरी ग्रुपला जोडणार आहे आणि आपल्याला इथून इतकी माहिती मिळणार आहे, आपण ध्यान करणार आहे किंवा यांच्याशी आपलं कनेक्शन होणार आहे. तसं. हां, तर सांगायचा प्रश्न कसा तर ते अ, त्यांचे पूर्ण विधी वगैरे बघण्याचा योग आला. तर तेव्हा अचानक मनातून आलं, "अरे, आपल्याला पण इकडेच जायचंय. एक दिवस आपल्याला असा येणार आहे." मग जर आपण जे ध्यानात नाहीत त्यांना वगैरे असं म्हटलं तर ते "काय बोलते? हे काय आहे? येड्यासारखं बोलते." पण आपल्याला नाही वाटत मरणाची भीती. कधी ना कधी जायचंय. आणि पहिली गोष्ट मला इकडंच एक चांगली वाटली, की इथं एवढं आमच्या इकडं म्हणजे कोणी वारलं ना खूप जास्त मोठ्यानं रडतात वगैरे. ॲक्चुअली ते खूप जास्त हे वाटतं म्हणजे शोक आणि ते आरडाओरडा करून. पण इथं एक चांगलं होतं, की ते आवाज अजिबात नव्हता, खूप शांतता होती. तर असं एक रिअलायझेशन झालं, की त्या सोलनं म्हणजे बघा मंदिरात देव असतो. आपण मंदिरात जातो तिथे जोपर्यंत मूर्ती आहे, तोपर्यंत त्या मूर्तीला नमस्कारतो.
एकदा का त्या मंदिरातून मूर्ती निघून गेली की ते फक्त दगडाचं प्रतिकृती राहते. तशा टाईपचं एक फिलिंग आलं की त्या देहातून जेव्हा आत्मा निघून गेला, सोल निघून गेला, तेव्हा लोक त्याच्यासाठी, बाहेरचे लोक त्यांच्यासाठी काय किती फुलं वगैरे टाकत होते, सगळं करत होते. पण त्या बॉडीला म्हणजे काहीच रिअलायझेशन नव्हतं. म्हणजे एवढं सगळं करून काहीच फायदा नाहीये हे आपल्याला माहिती आहे, आणि तरीही आपण कशासाठी करत होतो, हे सगळं कशासाठी चाललं होतं, बाकी सगळ्यांना म्हणजे बघा मी किती केलं यांच्यासाठी वगैरे, या सगळ्यासाठी. तर हे एक रिअलायझेशन झालं की आपल्याला पण एकदा याच ठिकाणी जायचंय. आणि हे सगळं कशासाठी, म्हणजे एक विचार आला की आपण काय करायला पाहिजे. आणि ते अंतिम सत्य होतं की आपल्याला मृत्यूकडे जायचंय. आणि बघा त्याच्यानंतर अजून एक असं मिळालं की आपण बघा जे वारलेले असतात त्यांना आपसूक म्हणजे कोणीही रस्त्यावरून जाताना जरी आपल्याला प्रेतयात्रा दिसली तरी आपण हात जोडतो. म्हणजे माहित नाही, लहानपणापासून आपल्याला शिकवलेलं आहे. त्याच्यातून एक बोध होता की आपण का असं करतो, तर ती जी बॉडी म्हणजे तो देह आहे ना त्याच्यात ईश्वर राहून गेलाय. त्या म्हणजे जसं मंदिरात गेल्यावर आपोआप बाहेरून आपण हो ना, तर ते देह म्हणजे एक मंदिर आपण असं कन्सिडर करतो आणि त्या मंदिराला नमस्कार असतो. ज्यात ईश्वर राहून गेलाय, त्यामुळं ती पवित्र म्हणजे ती जागा पवित्र आहे म्हणून आपण त्या शरीराला नमस्कार करतो. मग रिअलाईज झालं की आपण जिवंत माणसं असताना कसं वागतो, किती छोट्या-छोट्या गोष्टीतून त्यांना दुखवतो. आणि ते ना जेव्हा नसतात ना तेव्हा त्यांच्याबद्दल आठवणी काढतो किंवा त्यांच्यासाठी किती काय-काय करण्याचा प्रयत्न करतो असं. तर हे एक म्हणजे काल अचानकच हां, थोडं विषयांतर झालं. तर ह्या पुस्तकाला ना जहाँ-जहाँ चरण पाए, मग त्या स्वस्तीचं पूर्ण आता इथून पुढं जर्नी दिली. तर पहिल्याच असं सांगितलं की त्याला सांगितला होता पहिला नियम की त्यानं श्वासाकडे लक्ष ठेवायचं चालता-चालता कंटिन्यू. पण स्वस्तीला तर हे काय जमत नव्हतं. पहिल्या दिवशी त्याला अवघड गेलं. मग त्यांना असं मुभा असायची, की रात्री ते त्यांच्या जे त्यांना गार्डियन दिलेले आहेत ना, त्यांच्याशी बोलू शकतात किंवा त्यांच्या शंका विचारू शकतात. तर ते त्यांच्याकडे जातात आणि म्हणतात, की "हे मला काय आज जमलं नाही आणि आज ठीक आहे." तर ते म्हणे, "ठीक आहे, हळू जमेल. फक्त श्वासाकडे लक्ष ठेवायचं इतकंच." ठीक आहे. त्यानंतर जे ज्या मुक्कामाला पोहोचतात ना, तिथं त्यांना ना एक वस्त्र दिलं जातं. जे भिक्खू लोकं घालतात ना, तर ते एक वस्त्र दिलं जातं. त्यांना एक ताट दिलं जातं जेवणासाठीचं आणि अ, 2 असे जोड दिलेले असतात. एक अंगावर पांघरायला आणि एक अंगावर नेसायला. असं त्यांचं जे चॉकलेटी किंवा भगव्या कलरचं भगवा नसतं ते चॉकलेटी टाइपचं कुठलाही कलर घ्या तुम्हाला आवडेल तो. तर त्यांनी असं कलर मेन्शन नाही केलं. तर ते 2 जोड दिले जातात त्याला स्वस्तीला आणि एक ताट दिलं जातं आणि त्याला सांगितलं जातं, की हे आता तुझ्यासोबत ठेवायचं आणि हेच तू वापरायचंस. पाणी प्यायला, जेवायला सगळं. तर तेव्हा मला आठवलं, की बघा आपण आपल्या गोष्टी मोस्टली म्हणजे शेअर करत नाही किंवा मंगलम स्पेस म्हणतो, बसायचं आसन तेच ठेवायचं. बसायची जागा तीच ठेवायची आणि मोस्टली त्यांच्या ज्या शिष्यमंडळीमध्ये ना, ते जे चालत जायचे, तर ते जिथं थांबायचे किंवा झोपायचे किंवा ते त्यांचं ठरलेलं असते, त्यांचं करत राहायचे. कोणी कोणाला इंटरफिअर वगैरे नाही, म्हणजे इन्स्ट्रक्शन वगैरे असं काही नव्हतं. ते आपोआपच त्यांचा घडून जायचं. हां, तर सांगायचा भाग असा, की तो स्वस्तीला त्याचं ते 2 हे दिलं होतं आणि त्याला सांगितलं, की एक तुला अंगावर म्हणजे एक नेसायचंय ते ते ज्यांच्या पद्धतीनं नेसत असतात ते धोतीसारखं ते नेसायचं आणि एक तुला थंडी वगैरे लागली तर ते पांघरून घेण्यासाठी. हे 2 हे आता तुझे झाले कायमचे आणि हे याच्यातूनच एक ताट देतात. त्याच्यातूनच जेवायचं, पाणी प्यायचं हे तुझं पर्सनल. त्या गोष्टी त्याला देऊन झाल्या आणि सांगितलं, की हे तुझं धुवून ठेवायचं. त्याच्यानंतर उरलेल्या वेळात हे लोकं काय करत असतात, ते जिथं जातात तिथली स्वच्छता करतात आणि त्यांचा एक रूल त्यांनी सांगितलाय, की ते जिथं जातात ना, ते जसे आले होते, जाताना परत ती जागा तशीच सोडून जात आहे. आपण तसं करत नाही. आपण जिथं जातो तिथं आपला सगळा कचरा टाकून येतो. बरोबर कधी घेत नाही. तर हे एक म्हणजे खूप छोट्या-छोट्या गोष्टीतून सांगितलं. हां, ही झाली दुसरी शिकवण. स्वतःच्या गोष्टी स्वतःच वापरायच्या म्हणजे पर्सनलाइज. मंगलम स्पेस सारखं किंवा आपले जे आसन आहे तेच वापरायचं. तर ह्याचं एक खूप जास्त महत्त्व सांगितलं ह्याच्यात. आणि त्याच्यानंतर त्या स्वस्तीला तर काय ॲक्चुअली प्रश्न पडतच नाहीत. म्हणजे तो काही विचारत नाही हां. ते जसं म्हणतात तसं तो एक्सेप्ट करतो. म्हणतो ठीक आहे. पण जसं-जसं दिवस चालले जातात 3-4 दिवसानंतर आहे ना स्वस्तीला तो चालायचा. पहिल्यांदा तर नवीन-नवीन म्हटल्यावर त्याला छान वाटतं, की गुरं राखायचं काम सोडून म्हणजे छान निवांत.
तो म्हणजे या गावातून त्या गावात चालत जायचं, जे काही लोकांकडून शिधा मिळेल. आणि ते भिक्षुकी करत असतात. त्यांचं ठरलं असं बुद्ध स्वतः भिक्षा मागायला प्रत्येक ह्याच्यात जात असतात. आणि त्यांचं आहे की लिमिटेड, म्हणजे 3 ठिकाणी मागितलं ना बस. 3 ठिकाणी जेवढं मिळेल ना तेवढंच घ्यायचं. त्याच्यानंतर अजिबात म्हणजे दुसरीकडे काही मागायचं, म्हणजे जेवढं असेल तेवढं. मग कधी त्यांना जास्त मिळायचं, कधी कमी मिळायचं, तेवढ्यातच. तर तर त्यांचे शिष्य आहेत ना, ते जी मिळालेली भिक्षा आहे ती एकत्र करून सगळ्यांसाठी बनवायचं आणि ते सगळं शेअर करून खायचं. म्हणजे आणि त्यांची ड्युटी ठरलेली असायची. आता यांनी झाडू म्हणजे असं ते स्वतः त्यांचा आतमध्ये त्यांच्या शिष्यांमध्ये ठरलेलं असायचं आणि ते गोष्टी ते करायचे. तसंच वस्तीला काम मिळतं, की तुला सकाळी उठून काय करायचं माहितीये का? आणि त्यांचा ठराविक टाईम असतो. त्या टाईमला बुद्ध ध्यान करत असतात. त्यावेळी सगळ्या शिष्यांनी सगळे काम आवरून बुद्ध जिथं ध्यान करत असतात तिथं जाऊन समोर बसायचं, ध्यानाला बसायचं. जेव्हा मग किती वेळ ध्यान होईल तितका वेळ ध्यान करायचं. महास्वस्ती पहिल्या दिवशी ध्यानाला बसतो त्याला छान वाटतं, डोळे बंद करून फक्त बसायचं, श्वासाकडे लक्ष द्यायचं एवढंच. आनापानसती ध्यान, जे की बुद्धांनी सांगितलंय, जे आपण बेसिक बिगिनर लेवलला करतो. आणि याच्यातून असं जाणवलं की आपण जे व्हिज्युअलायझेशन वगैरे करतो त्याच्यापेक्षा फक्त श्वासावर लक्ष दिलं ना तर सगळ्यात म्हणजे ते बेस्ट वे आहे ध्यानाचा, किंवा ते आपोआप ध्यान लागतं. पहिले 4-5 दिवस तर स्वस्तीचे असेच निघून जातात, पण नंतर स्वस्तीला चौथ्या दिवशी घरच्यांची आठवण यायला लागते, भाऊ आणि बहिणींची आपल्यासारखं. म्हणजे आपण ध्यानात होतो, एनलाइटन म्हणजे आपल्याला वाटतं की हे खूप छान छान आहे. आणि एक दिवस असा येतो की आपल्याला सगळं आपल्या प्रापंचिक किंवा ते संसारातलं सगळं आठवायला लागतं, ह्याचं त्याचं. तसं सेम स्वस्तीच्या बाबतीत व्हायला लागतं. त्याला त्याच्या भाऊ आणि बहिणींची आठवण येत असते आणि त्याला वाटतं की अरे आता हे कसं राहत असतील, इतके दिवस पहिले 4-5 दिवस तर त्याचे छान गेले. तर त्याला कळत नाही, त्याच्या श्वासावर लक्ष लागत नाही, तो जे काम करत असते त्याच्यावर लक्ष लागत नाही. त्यांचा तर नियम आहे की तुम्ही चालताना, बोलताना, बसताना तुम्ही श्वासाकडे लक्ष द्यायचं. पण आता तर स्वस्तीला त्याच्या बहीण आणि भावांची आठवण यायला लागली आणि त्याच्या डोळ्यातून आपोआप पाणी यायला लागलं, आपोआप रडायला यायला लागलं. ह्या पुस्तकामध्ये स्वस्ती ज्यावेळी बुद्धांच्या याच्यात शिष्यात सामील होतो त्याच वेळी गौतम बुद्धांचा मुलगा राहुल तो पण त्याच्या वयात असतो. राहुल आणि स्वस्तीचं वयात जास्त फरक नसतो, 1-2 वर्षाचा फरक असतो. पण अनामिकपणे स्वस्ती आहे ना, त्याला राहुल बद्दल आकर्षण वाटायला लागतं. आकर्षण म्हणजे ते त्याच्याशी बोलावं किंवा त्याच्याशी राहावं, म्हणजे त्याच्याशी हे करावं असं. आणि त्याला माहित असतं की म्हणजे माहित नसतं पहिल्यांदा की हा बुद्धांचा मुलगा आहे राहुल म्हणून. पण तो अनामिकपणे त्याच्याशी म्हणजे समवयस्क कसे एकत्र येतात त्या टाईपचं त्याचं होतं. आणि तो राहुल पण त्याला सगळ्या गोष्टी सांगत असतो. जेव्हा बुद्धांच्या जवळ ते लोक बसतात, सगळे त्यांचे शिष्य बसतात, बुद्ध ध्यानाला बसतात. त्याच्यानंतर ध्यानानंतर बुद्ध जो काही संदेश देतील किंवा जे काही सांगतील तो असतो त्यांचा त्या दिवशीचा संदेश बुद्धांचा. आणि ते डेलीचे संदेश या पुस्तकात लेखकानं नोट डाऊन केले. तर ते गोष्टी रूप आहे. तर पहिल्या दिवशी ध्यानाला बसल्यानंतर बुद्ध सगळ्यांना बोलवतात आणि सगळे बसतात आणि ध्यान करायला लागतात. ध्यानानंतर अचानकच बुद्ध सुरुवात करतात की आज मी तुम्हाला शिकवणार आहे की गुरांची म्हणजे म्हशी कशा सांभाळायच्या किंवा जनावरांची काळजी कशी घ्यायची किंवा काय. तर ना ह्या बुद्धांच्या त्यांच्या कबिल्यामध्ये बुद्धांचा भाऊ पण म्हणजे असतो, त्याचं नाव असतं आनंद, तो पण असतो आणि तो खूप हुशार असतो. बुद्ध रोज ज्ञान देत असतात, पण मग सगळं ज्ञान सगळ्यांना लक्षात राहत नसतं. तर ना पहिल्या दिवशी बुद्ध सांगतात की म्हशींबद्दल म्हणजे गुरांची निगा कशी राखायची वगैरे वगैरे. तर स्वस्ती जेव्हा ते ऐकायला बसतो तेव्हा म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी तर जेव्हा मी पहिल्यांदा बुद्धांना भेटलेलो होतो 9-10 वर्षापूर्वी त्यावेळी सांगितल्या होत्या. आणि त्यातली जशीच्या तशी गोष्ट बुद्ध या सगळ्या शिष्यांना सांगत असतात की म्हशींना काय करायचं, त्यांना कुठल्या कोळा चाला कुठल्या काळात म्हणजे पावसाळ्यात कसला चारा कोरडा चारा घालायचा वगैरे वगैरे एकदम डिटेल मध्ये. तर स्वस्तीला असं वाटतं बापरे, यांना मी सांगितलं म्हणजे स्वस्तीचं तर ते काम असतं त्यामुळे त्याच्यात ते लक्षात राहत असतं. बघा आपण जे काम करतो ते आपल्याला त्याच्यातले सगळे बारकावे माहित असते. आता कोणी शिवणकाम करत असेल तर त्यांना बरोबर परफेक्ट कुठलं माप काय कशाचं काय करायचं
ते सगळं त्यांच्या आपोआपच डोक्यात येत असतं. तसंच स्वस्ती गुरं चालायचं काम करतो म्हटल्यावर बरोबर त्याचं सगळं त्याप्रमाणे तू त्याला आठवायला लागतं. हे 10 वर्षांपूर्वी मी बुद्धांबरोबर बोलले. तेव्हा बुद्धांनी विचारलं, "तू काय करतोस?" तेव्हा तो सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा त्याचा पूर्ण कार्यक्रम सांगतो आणि तो तसाच्या तसा कार्यक्रम बुद्ध त्यांच्या शिष्यांना शिकवण देत असतात त्यावेळी सांगतात. बरं, बुद्ध सांगतात, की म्हशींना असं अशी अंघोळ घालायची, त्यांच्या अंगावरून असा हात फिरवायचा किंवा त्यांना असा आणि ती जनावरं असतात ना स्वस्तीची, बघा जनावरं म्हणलं की तिकडे जातात. पण स्वस्ती त्यांना इतकं त्यांच्याशी कनेक्शन असतं, की एका ठिकाणी स्वस्ती म्हणला ना, की इथं तुम्हाला चरायचंय आणि तो काय करायला लागला नंतर स्वस्ती त्या गुरांना असं चरायला देऊन तो बुद्धांच्या जवळ जाऊन बसायला लागला. जसं त्याला कळलं, की तिथं छान वाटतंय म्हणून. तसं ती जनावरं त्याची कुठंच म्हणजे अशी जात नव्हती किंवा काय, ती तिथंच थांबायची. म्हणजे सोल कनेक्शन बघा प्राण्यांमधलं सोल कनेक्शन हे पण त्यांनी म्हटलं. तर ती जनावरं त्या म्हशी किंवा त्याची जनावरं होती ती कुठंही जात नव्हती. तिथंच तेवढ्याच एरियात खायची, तिथंच थांबायची स्वस्ती परत येईपर्यंत. मग परत तो त्यांना घेऊन जायचा. असा त्याचा इतके वर्षात दिनक्रम चालू होता. तर बुद्ध सांगतात, मग स्वस्तीला कळतं हे की आपल्याबद्दलच सांगतायत म्हणून. म्हणजे आपलाच दिनक्रम आहे हा. तर स्वस्ती ते स्वस्तीला जवळ बोलवतात आणि म्हणतात, "स्वस्ती, मी जे सांगितलंय ते बरोबर आहे ना?" तर स्वस्ती म्हणतो, "हां, बरोबर आहे." तर त्याच्यातून पहिला संदेश बुद्ध सगळ्यांना देतात, की तुम्ही जे काही काम करत असता त्याच्यात तुम्ही खूप म्हणजे तुमचा जीव म्हणजे ओतून करा किंवा मनापासून करा ते. असं म्हणजे हा पहिला संदेश त्यांनी सांगितला ह्याच्यामध्ये. आणि ही गोष्ट त्यांनी म्हणजे ते जे वर्णन वगैरे केलं नाही या पुस्तकात, ते असं आपण स्वतः जगतोय किंवा बुद्ध आपल्यासमोर आहेत, ते त्यांच्या असे बसले असतील, असं पूर्ण चित्र उभं राहतं. इतकं छान वर्णन केलंय. तसं प्रत्येक गोष्टीतून बुद्धांनी ह्याच्यात एक-एक पात्र अशी ॲड होत जातात हळू आणि मग हे पुस्तकाचा प्रवास चालू होतो. आता हे स्वस्तीचं इथपर्यंत आलंय. अजून पुढे त्या स्वस्तीला रोज कसं वाटतं, मग ते तो सांगतो लगेच. मग हां, सांग कसं वाटलं तुला? मग तो डायरेक्ट रडायलाच चालू करतो आणि आणि म्हणतो, की मला माझ्या भाऊ आणि बहिणींची खूप आठवण येते. मग तेव्हा बुद्ध म्हणतात त्यांना, बुद्ध हसतात आणि म्हणतात, "हो, साहजिकच आहे ना. आता आपण पण बघा, आपण ध्यानाला बसलो की आपल्याला बरोबर आठवतं, हे काम करायचं, ते काम करायचं." तसं. तसं अ, बुद्ध म्हणतात, "काही हरकत नाही, येणारच." मग तेव्हा ते सांगतात, की आता ते तेवढे काबिल आहेत, की ते त्यांचा चरितार्थ चालवू शकतात. त्याच्यानंतर मग हळू गौतम बुद्धांची स्वतःची स्टोरी याच्यात सांगितली जाते, की बुद्धांचा जेव्हा जन्म होतो, तेव्हापासूनचे त्यांच्या आई-वडिलांचं म्हणजे भविष्यवाणी जे मोठे-मोठे साधू येतात आणि भविष्य सांगून जातात बुद्धांचं, की हा एकतर ना खूप मोठा राजा होणार, नाहीतर हा संन्यासी बनणार आणि पूर्ण जगाला ज्ञान देणार. तर ऑफकोर्स त्याच्या वडिलांना असं वाटत असतं, की अरे आपल्या मुलाने राजा व्हावा आणि आपलंच राज्याचा विस्तार करावा. तर ह्या छोट्या म्हणजे स्वस्तीपासून सुरुवात झालेली गोष्ट अशी बुद्धांच्या पूर्ण बालपणापासून, जन्मापासून ते कशा-कशा गोष्टी घडत जातात आणि छोट्या-छोट्या गोष्टींमधून अ, कसं होतं. हां, याच्यात एक गोष्ट आहे, की लहान असतात त्यांच्यावर म्हणजे राजकुमार असतात. तर ऑफकोर्स ते अ, सगळी समृद्धी वगैरे असते. तर त्यांचा एक चुलत भाऊ असतो. तर तो आहे ना तो हुशार असतो, पण मग त्याला शिकार वगैरे करण्याचा हे असतो. तर काय होतं, तो शिकार करतो म्हणजे त्याचा एरिया म्हणजे राजभवनाचा एरिया असं सांगितलंय. तर तो एका पक्ष्याची शिकार करतो आणि तो पक्षी येऊन आहे ना बुद्धांच्या जेव्हा ते सिद्धार्थ असतात. बुद्धांचं ओरिजिनल नाव सिद्धार्थ असतात तेव्हा त्यांच्या त्या पायाजवळ तो पक्षी पळतो आणि तो फडफडत असतो. सिद्धार्थला इतकं वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं आणि त्यांना आपोआप त्याच्याबद्दल दया येते. मग त्यांना ते त्या पक्षीला मलमपट्टी करतात. मग ज्यानं बाण मारला असतो त्यांचा भाऊ तो जवळ येतो आणि तो म्हणतो, "ह्या पक्ष्याची शिकार, ह्याला बाण मारलाय, तर ही माझी शिकार आहे. तू त्याला माझ्या हाती दे." तर बुद्ध म्हणतात, की "मी तुला याच्या हाती नाही देणार, कारण तो माझ्याजवळ येऊन पडलाय ना." तर पण त्यांचा भाऊ म्हणतो, की "हे शिकार मी केली आहे. मी बाण मारला म्हणून तो तुझ्याजवळ पडला." पण बुद्ध म्हणतात, की "अरे नाही, हा माझ्याजवळ आलाय, आता याची जबाबदारी माझी." तो त्यांचा भाऊ ऐकतच नाही. ते असं त्यांचा वाद होतो आणि ते जातात दरबारात.
की याच्यावर न्याय होण्यासाठी. तोपर्यंत बुद्ध त्या पक्षाला पूर्ण म्हणजे तो जखमी झाल्याचा जखम भरतात आणि एवढी करुणा दाखवली आहे त्यांनी पुस्तकात वाचतानाच अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं. इतकी करुणा आहे त्यांच्या मनात, म्हणजे करुणेनं ना म्हणजे पूर्ण जग इकडचं तिकडं होऊ शकतं. नाहीतर आपण म्हणजे इतकं त्या पक्षाचं वर्णन करताना इतकी करुणा दाखवली आहे की त्याच्या अंगावरून हात फिरवतात, त्याला बरं वाटतं. तो पक्षी ठीक होतो, मग नंतर ते त्याला सोडून देतात आणि त्या पक्षाला सांगतात ते बुद्ध, की तू इतकं बनू नकोस की कोणी तुझी म्हणजे सहजासहजी अशी तुला शिकार करेल असं. असं कुठल्याही जाळ्यात सापडू नको. हां. तर ते पक्षी घेऊन आहे ना जातात दरबारात आणि मग त्याच्यावर न्याय होतो. तर सिद्धार्थाचे बाबाच राजा असतात. तर ते निर्णय करतात. त्या मंत्र्यांना म्हणजे मंत्रिमंडळ त्यांचं. मग ते निर्णय करतात, की नाही पक्षाचा ताबा कुणाकडे जायला पाहिजे. म्हणजे तो त्यांचा चुलत भाऊ मानतो, की मी ह्याची शिकार केलीये, तर हा पक्षी माझा झाला. तर बुद्ध म्हणतात, हा पक्षी माझ्या पायाजवळून पडला, तर तो माझा झाला, कारण तो माझ्याजवळ फायनल. ह्यानं जरी बाण मारला असता, तरी त्यानं दुरून मारलेला बाण आणि तो पक्षी माझ्या पायाजवळून पडला, तर तो माझा. तर ह्याच्यात निर्णय होत नाही. मग ते दरबारात जातात. तर मंत्रिमंडळाला सांगतात ते राजा, की आता ह्याचा निर्णय करा. तर ते मंत्रिमंडळ राजाचा मुलगा म्हणून मग म्हणतात, की हां, बुद्धांचं बरोबर आहे. आणि पण हे सिद्धार्थला काय पटत नाही. त्याला कळतं, की मी राजाचा मुलगा आहे म्हणून हे मंत्री लोकं माझंच बरोबर आहे असं म्हणतात. तर ही गोष्ट म्हणजे ते राजकुमार असतानाची गोष्ट त्यांनी या स्वस्तीच्या जीवनाशी निगडीत म्हणजे गोष्ट सांगता सांगताच त्यांनी ती कनेक्ट केलेली आहे. तर त्याच्या सांगण्याचा अर्थ कसा काय, ते स्वतः त्याला माहित होतं त्याचे वडील राजा आहेत, त्यांचं मंत्रिमंडळ त्यांचं आहे म्हणून ते त्याच्या दृष्टीनं निर्णय घेतात. पण जेव्हा ते बोलत असतात तेव्हा म्हणतात, "हे बरोबर आहे की चूक आहे?" असं विचारत असतात ते शिष्यांना, की त्यावेळी जे झालं ते बरोबर होतं की चूक होतं? तर शिष्य म्हणे, "नाही, तुम्ही बरोबर होतात." तर ते बुद्ध स्वतः म्हणतात, "नाही, त्यावेळी ते चूक होतं. जरी मी त्याच्यावर करुणा दाखवत असो, त्याच्यामुळे त्या प्राण्याचा जीव वाचत असता, तरी पण ती शिकार त्याच्या भावाने केली होती. ती त्याची शिकार होती." म्हणजे आपल्या रोजच्या जीवनात बघा असे प्रसंग येतात, की आपले आप तर चुकीचे असले तरी सुद्धा आपण त्यांना म्हणजे नाही तूच बरोबर आहेस. किंवा आपण शाळेत बघा मुलांची काही भांडणं आहेत ना, आपण आपल्या मुलाची खूप सारी बाजू घेतो. म्हणजे हे छोटं-छोटं लर्निंग आहे. पण बुद्ध म्हणतात त्यावेळी मला माझे वडील राजा होते म्हणून हा निर्णय मिळाला. पण मग त्यांच्या पूर्ण बालपणापासूनचे असा प्रवास त्यांनी सांगितला. तर आपण आता आज इथं थांबूया आणि एक-एक गोष्टीतून आपण म्हणजे बुद्धांचं जीवनचरित्र आपल्या लाईफशी रिलेट करूया. म्हणजे मला जे क्लिक झालं, की मला जे रिअलाईज होतंय माझ्या बाबतीत, तर तुम्ही सुद्धा त्याच्यावर थोडं मनन आणि चिंतन करू शकता. आपण आज इथं थांबूया. धन्यवाद. अनुजा मॅडम खूप छान पद्धतीने सांगितलं आणि महत्वाचं मनन चिंतन करूयात. काय काय आपल्याला घेता येईल त्यातून. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद थँक यू. अनुजा मॅडम. धन्यवाद. भेटूयात संध्याकाळी 4 वाजता.